नमस्ते व्ह्युअर्स. आजचा विषय खूप गंभीर आहे मित्रांनो. अशा विषयावर कधी व्हिडिओ बनवण्याची इच्छा कधी नसते कोणत्याही व्यक्तीची. एक सामाजिक बांधिलकी म्हणून हा व्हिडिओ मी आपणासमोर प्रस्तुत करत आहे. आपणास माहीत आहे की 1 मे रोजी नसरापूर पुणे येथे जी घृणास्पद गोष्ट घडली, 3 ते 4 वर्षाच्या एका चिमुकलीवर, लहान बाळावर गाईचं वासरू दाखवतो म्हणून एका 65 वर्षीय माणूस म्हणणं त्याला खूप घृणास्पद आहे. तो व्यक्ती त्याला जनावराची सुद्धा उपमा देणं, त्या जनावराचा सुद्धा अपमान आहे. अशी घटना जर या या पृथ्वीवर घडत असेल तर देवाने हा माणूस जन्म जो दिलेला आहे त्या माणूस जन्माचा अपमान आहे. या व्यक्तींना वाईटातली वाईट शिक्षा व्हावी आणि ती शिक्षा जरी झाली त्या शिक्षा करणाऱ्याला सुद्धा स्वर्ग लाभेल. स्वर्ग आणि नरक या संकल्पनाला मी मान्यता देत नाही, परंतु आपली सदसद विवेकबुद्धी जागृत ठेवून असे वाईट कृत्य करणाऱ्याला वाईटातली वाईट शिक्षा या शासनाने, प्रशासनाने किंवा एखाद्या व्यक्तीने जरी केली तरी त्याचं समर्थन मी 100% करेल. मित्रांनो, 3 ते 4 वर्षाची जर चिमुकली असेल आणि ज्या चिमुकलीला माहीत सुद्धा नाही हा नरभक्षक प्राणी आपल्याशी काय वेदनादायी कृत्य करणार आहे. लहान बाळाला या प्राण्याचं वासरू दाखवतो, गाईचं वासरू दाखवतो म्हणून घेऊन गेलेला हा नरभक्षक त्या लहान बाळावर अत्याचार करतोय. अत्याचार करून पुन्हा शेणाच्या ढिगाऱ्याखाली त्या लहान बाळाला या अमानुष व्यक्तीने पुरलं आणि CCTVमध्ये आपण पाहिलेलं आहे की तो लहान बाळ लहान बाळ या बोटाला धरून या व्यक्तीच्या जात आहे आणि हे घृणास्पद कृत्य केलेलं झालेलं आहे. मित्रांनो, कायदा, मला असं वाटतं की भारतीय कायदा अशा हे जे गुन्हे आहेत याविषयी जितका पाहिजे तितका स्ट्रिक्ट नाही आहे, स्ट्राइंजंट नाही आहे. फ्लेक्झिबिलिटी कुठंतरी कायद्यामध्ये दिसते. वारंवार असे रेपचे किस्से किंवा असे अत्याचार होताना दिसत आहेत. जो पॉक्सो ॲक्ट आहे, प्रिव्हेन्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ॲब्यूज, यामध्ये जन्मठेपेची शिक्षा दिलेली आहे, परंतु त्याचबरोबर जर खूप निर्घृण कृत्य असेल, हत्या असेल तर त्यामध्ये फाशीची शिक्षा या कायद्यामध्ये दिलेली आहे. IPC चा जो 376 जो कलम आहे, जे BNS आहे आत्ताचं भारतीय न्याय संहिता, त्यामध्ये सुद्धा सेम प्रकारची शिक्षा अशा व्यक्तीस दिलेली आहे. मित्रांनो, परंतु काही हा जो रिपीटेड ऑफेंडर आहे या व्यक्तीने पहिलेसुद्धा 4 वर्ष येरवडा कारागृहामध्ये शिक्षा भोगलेली हा व्यक्ती आहे आणि 65 वर्षीय या व्यक्तीने या लहान बाळाशी असं वागलेलं आज मला व्हिडिओ बनवताना सुद्धा नेमकं काय सांगावं, आपणाशी काय संवाद साधावा हे सुद्धा मला समजत नाही. मित्रांनो, अशा वेळी जरी महाराष्ट्र शासनाने, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस आपले जे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी जरी SIT स्थापन केलेली असेल, फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही जी केस चालवण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि आरोपीला 5 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे. मित्रांनो, त्या लहान बाळाच्या मातापित्याची काय भावना असतील. 3 वर्षाचं लहान बाळ, आपलं चिमुकलं बाळ, याच्याशी जर अत्याचार होत असेल आणि भविष्यामध्ये किंवा पास्टमध्ये सुद्धा असे अत्याचार खूप झालेले आहेत, हे सुद्धा जर या देशाच्या शासनास कळत नसेल, वेगवेगळे कायदे अपग्रेडेशन होत असताना आज मी यामधून
शरिया कायदा जो आहे, जो गल्फ कंट्रीजमध्ये वापरला जातो, अशा रेपिस्ट लोकांना भर चौकामध्ये फाशी देऊन किंवा पब्लिक प्रोसिक्युशन केलं जातं, अशा कायद्याचं समर्थन करण्याची वेळ आता आलेली आहे. आणि या व्हिडिओच्या मार्फत माझ्यावर काहीही जरी झालं तरी मी असं पब्लिक प्रोसिक्युशनची प्रावधान अशा कायद्यामध्ये असावं, किंवा जर समाज माध्यमांनी किंवा समाज बांधवांनी जर समजा कायदा हातात घेतला तरी याला शासनाने नजरडोळा करावा, मी अशी मागणी करतो. आणि जर अशा लहान बाळांवर जर असे अत्याचार होत असतील तर मित्रांनो, किती वाईट गोष्ट आहे. हा देश कुठे चाललेला आहे? आपली श्रीराम प्रभूंची भूमी आहे आणि हे खूप दुःखद आहे मित्रांनो. तरी आणि पॉक्सोमध्ये काही आपणास सांगितलं आहे की अशा गोष्टीमध्ये फाशीची शिक्षा दिलेली जाते, परंतु सो मोटू मी या व्हिडिओच्या माध्यमातून काही हायकोर्ट जजेस असतील, ऑनरेबल हायकोर्ट जजेस, ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जजेस यांना विनंती करतो की आपल्याला अधिकार आहेत सो मोठो एखादी केस घेण्याची बोर्डवरती, तर अशा केसेस घ्या. आणि जर लेजिस्लेचर जर काही ॲक्शन घेत नसेल तर असा कायदा बनवण्याचं आपण यांना, जसं विशाखा जजमेंटमध्ये आपण काही लेजिस्लेचरला काही आदेश देऊन त्याच्यामध्ये कायदा बनवण्याचं प्रावधान सांगितलं होतं, तसंच मी आपणास या ज्युडिशरींना विनंती करतो की असं काही प्रावधान आपण बनवण्याचं, किंवा आपले काही जे अधिकार आहेत याचा वापर करून तात्काळ या अशा नराधमांना, जरीही इंडियन डेमोक्रेसी जरी प्युअर फॉर्म ऑफ डेमोक्रेसी मानलं जात असेल तरीही तात्काळ अशा नराधमांना आपण फाशी देण्याचं प्रावधान यामध्ये मी विनंती करतो. त्याचबरोबर जे एक्झिक्युटिव्ज आहेत, जे आपले मंत्रिमंडळ आहे, यांनीसुद्धा तात्काळ न्याय देऊन अशा व्यक्तीला फाशी देऊन याला तात्काळ असा जो निकाल आहे, ही जी केस आहे ती निकाली काढण्याचं प्रावधान करावं. त्याचबरोबर भविष्यामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी होणार नाहीत याची आपल्याला जर दखल घ्यायची असेल, जर वेळोवेळी फक्त कॅन्डल मार्च काढून जर असे मॅटर मिटणार असतील, अशा कित्येक केसेस आपण पाहिलेल्या आहेत. आणि ही एक लँडमार्क जजमेंट ठरू शकते. ह्या व्यक्तीला, हा जो कांबळे नामक जो गुन्हेगार आहे, या व्यक्तीला तात्काळ फाशी देऊन हा विषय येथे संपवून इथून पुढे जर अशा काही पॉक्सो कायद्याअंतर्गत बदल करून अशा व्यक्तीस 1 महिन्याच्या आत तरी तुरंत फास्ट ट्रॅक न्यायालयामध्ये, आणि जर ब्रुटल केस असेल तर याला तात्काळ फाशी देण्यात यावी, असं सुद्धा प्रावधान मी या व्हिडिओच्या मार्फत शासनाकडे करत आहे. आणि तरी मी सर्व पब्लिकला किंवा जे आपले काही व्ह्युअर्स आहेत यांना विनंती करतो की कायद्यामध्ये प्रावधान आहेत. आपण कायदा हातात घेण्याची वारंवार भाषा चॅनलमार्फत केली जाते, व्हिडिओमध्ये केली जाते, परंतु आपण असं करू नये. आणि प्रशासनालासुद्धा माझी विनंती आहे की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. वेळोवेळी उशिरा दिलेला न्याय हा न्याय नसतोच. आणि त्या पित्याने आपल्याला एक व्हिडिओमार्फत संदेश दिलेला आहे की पॉलिटिशियन्स जे आहेत, राजकारणी आहेत, कोणीही सांतानुपर या घराला भेट देऊ नये. तसंच मीही आपणास विनंती करतो की आपण कृपया त्यांची प्रायव्हसी जी आहे, त्यांची मेंटल स्टेबिलिटी राखण्याचा प्रयत्न करावा. कोणीही त्यांच्या घरी जाऊन त्यांचं मेंटली त्यांना डिस्टर्ब करू नये. आणि मी अपेक्षा करतो की ह्या व्यक्तीला 100% फाशी होईल. आणि त्या लहान लेकराला आपण न्याय तर देऊ शकत नाहीत, हे जग बघण्याचं, जे जग दिसण्यासाठी देवानी त्याला जन्म दिला होता या पृथ्वीवरती, दुःख, आनंद, संघर्ष, ह्या गोष्टी तर मानव जीवनाच्या पार्ट अँड पार्सल आहे जीवनाचं, परंतु ते सुद्धा बघण्याचं, आपल्या आईच्या कुशीमध्ये झोपण्याचं जे आनंद आहे, तो ज्या या नराधमाने हिरावून घेतलेला आहे, ते त्या व्यक्तीस 100% फाशी देऊन व भविष्यामध्ये कधी अशा घटना घडणार नाहीत
याचं प्रावधान करून कायद्यामध्ये तरी त्या आत्म्यास शांती लाभेल. आणि मी या व्हिडिओच्या मार्फत त्या चिमुकलीस माझ्या लहान बाळास एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि प्रशासनास विनंती करतो की लवकरात लवकर त्या व्यक्तीस फाशी देण्यात यावी. जे काही सो कॉल्ड समाजसेविका आहेत यांनी नक्कीच काही ना काही प्रयत्न करावेत, सुप्रीम कोर्टपर्यंत जावं. आम्ही आपणासोबत आहोत, सर्व समाज आपणासोबत आहे. जातीच्या पलीकड जाऊन, धर्माच्या पलीकड जाऊन सर्व हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व लोक आपणासोबत आहेत. फक्त आपल्याला कार्य करण्याची गरज आहे आणि त्या लहान बाळास, त्याच्या परिवारास न्याय मिळवून द्यायचा आहे. खूप खूप धन्यवाद.